तसंच माझे मम्मी डॅडी पण इथे म्हणजे शेती करत आहेत, सो त्यांना थोडीफार मदत करते. हा जो व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर सारे फोन कॉल्स यायला लागले या लसूणसाठी. भरपूर आले. आपल्याला मगाशी सांगितलं की कोल्हापूरवरनं इथे आलेले व्हिजिट द्यायला, फार्म व्हिजिट कोल्हापूरवरनं, आणि त्यांना ही लसूण पाहिजे होती इथली. इव्हन आमचे ग्रँड पॅरेंट्स आहेत ना, त्यांना लसणामुळे एक अवॉर्ड पण मिळालेला आहे. मित्रांनो, मला सॅन्सी यांनी सांगितलं की हे पाणी जरा पिऊन बघा, चांगली म्हणजे एकदम वेगळीच काहीतरी चव आहे. हे पाणी जर काही रेसिपी मध्ये वापरलं ना, काहीतरी रेसिपीला एकदम वेगळीच चव आहे. म्हणजे ते म्हणतो ना ऑथेंटिसिटी, टेस्ट ऑफ ऑथेंटिसिटी. आणि बघा ना, केवढी जागा आहे बघा ना, इथे शेती केली जाते भाजीची. आणि जसं की मला सॅन्सी यांनी मगाशी सांगितलं होतं की व्हिडिओज बघून खूप चांगला रिस्पॉन्स येतो. आणि मला तिथे सुद्धा बघा, तिथे सुद्धा मला तिकडे कस्टमर्स आलेले दिसतात. हे ऑर्गॅनिक आहे आणि ह्याची चव आदर आहे. केवढा मोठा आहे हा. झाल्यात जमा आहे बघा. हे कांद्याचं जे बियाणं आहे ना, बरोबरच 200 वर्षापूर्वीच आहे. 200वी पिढी आपण अशी म्हणू, असं म्हणू शकतो कांद्याची. कारण कधी कधी आमच्या शेतीवर एक प्रकारचा रोग आला तर त्याला काय औषध फवारणी करायची आम्हाला कोणच काय सांगत नाही. आपल्याला काय करायचं त्याच्याने, आपण आपली जी काळी माती आहे ना ती टिकून ठेवणं, विकायची कशाला. आमच्या वस्तीमध्ये तेच झाले. सगळे शिकून कोण ऑस्ट्रेलिया, कोण अमेरिका, कोण कुठे कुठे आजी ती सांगायची ढवळ्यापाठी बांधला पोवळा. ढवळा आणि पोवळे बैलाची जोडी आहे. ढवळ्यापाठी बांधला पोवळा, त्याचा रंग नाही आला पण त्याचा गुण आला, म्हणजे ढवळ्याचा गुण त्या पोवळ्याला आला. फायनली मित्रांनो, वसईच्या ऑर्गॅनिक फार्म वरती अजून एक व्हिडिओ आलेला आहे. हा व्हिडिओ बनवण्याच्या मागचं कारण असं होतं की मला माझ्या सबस्क्रायबर्सनी, माझ्या व्ह्युअर्सनी एक DM पाठवले होते की या वर्षी सुद्धा तू वसईच्या ऑर्गॅनिक फार्मला भेट दे आणि लेटेस्ट अपडेट्स काय आहेत ते आम्हाला दाखव. हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये केला आहे आणि ते 2 पार्ट मी मर्ज केले आहेत. ते दोन्ही पार्ट मी एकत्र केलेले आहेत आणि जेणेकरून व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे. मला फक्त एकच रिक्वेस्ट करायची आहे की हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. खूप इंटरेस्टिंग असणार आहे. शेतीबद्दलची चांगली माहिती आपल्याला ह्या व्हिडिओमधनं मिळणार आहे. तर मित्रांनो, प्लीज हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, हीच माझी विनंती. धन्यवाद. वसईच्या ऑर्गॅनिक बाजारमध्ये कसे याल तर हा बघा, हा रस्ता जो येतोय ना तो सरळ येतोय वसई स्टेशन पासून आणि हा जातो इथे भुईगावला आणि इथेच लागते ही बघा ही लेंबाटवाडी. या लेंबाटवाडीच्या इथे उतरायचं आपल्याला शेअर रिक्षा किंवा आपल्याला बस मिळेल वसई स्टेशनवरनं. आणि त्याच्या समोरच इथे बघा नादवानवाडी आहे आणि नादवानवाडीमध्ये इथे बघा ही कार जी चालली आहे ना त्या रस्त्याने आपल्याला जायचं आहे. मी अजय चव्हाण आणि पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत वसईच्या ऑर्गॅनिक बाजारमध्ये. तर गेल्या वर्षी आपण इथला व्हिडिओ बनवला होता. इथल्या भाजीची, इथे भाजी कशी बनते त्याचं आपण पुरेपूर आपण माहिती दिली होती. आणि मला काही DM सुद्धा आले ज्याच्यामध्ये मला सांगितलं होतं की पुन्हा तू वसईच्या ऑर्गॅनिक बाजारमध्ये जा आणि सध्याचे लेटेस्ट अपडेट्स काय आहेत ना ते आम्हाला कळव. तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो हा व्हिडिओ, कारण का हा व्हिडिओ शेअर करूनच इथे ना भरपूर साऱ्या लोकांमध्ये एक अवेअरनेस क्रिएट झालेली आहे की वसईला आल्यानंतर असं पण काही आपल्याला बघायला मिळतं. खूप इन्स्पिरेशनल आणि एज्युकेशनल फार्म टूर असू शकते ही. जर का तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन आलात तर भाजी कशी पिकवली जाते तर हे प्रत्यक्ष जर काय बघायचं असेल ना तर तुम्ही वसईला इथे गिरीज गावामध्ये नक्की या. आणि इथला डिटेल ॲड्रेस मी तुम्हाला इथे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. मित्रांनो, इथे आपल्याबरोबर सॅन्सिया आहे आणि एवढी छोटीशी आणि क्यूटशी अशी सॅन्सिया, आणि ती सध्या SYला आहेस ना तू? आणि ती आपलं शिक्षण करता करता तिला सुद्धा शेतीची आवड आहे आणि ही तिची शेतीची आवड बघून ना खरंच खूप चांगलं वाटलं. म्हणजे एवढी सगळी शेती आहे तर आता काही मुलं बोलतील की चला आपली एवढी शेती आहे, मम्मी पप्पा बघतायत ना. नाही, तसं नाही आहे. हिने तसं नाही केलं. अभ्यासातनं जो मिळेल तो वेळ, त्या वेळात वेळ काढून ती इथे आपल्या आई वडिलांना शेतीमध्ये मदत करायला येते. तर सॅन्सिया, काय म्हणजे तुला कसं वाटतं म्हणजे इथे शेतामध्ये येऊन काम करायला? मी म्हणजे एक्स्ट्रा टाइम जो असतो तो इथे जस्ट ॲज अ फ्री टाइम म्हणून येते, पण मला खूप आवडते, रिलॅक्सेशन वाटते. कारण एकदम फ्रेश एअर अँड ग्रीनरी पाहून मला पण खूप आवडते. तसंच माझे मम्मी डॅडी पण इथे म्हणजे शेती करत आहेत, सो त्यांना थोडीफार मदत करते. म्हणजे अगदी लहानपणापासून तू म्हणजे डॅडी आणायचे म्हणजे छोट्या म्हणजे जस्ट पाहण्यासाठी. आता मी थोडंफार म्हणजे असं काय डॅडीला मदत करते थोडं, म्हणजे इथे तिथे काय द्यायचं असेल किंवा थोडंफार म्हणजे शेतीमध्ये एक तू हातभार लावतेस. हा, म्हणजे खूप चांगलं वाटलंय बघून खरंच तुझी शेतीबद्दलची आवड. कारण का मी आता जस्ट आलो ना तिकडे तू बाहेर उभी होतीस आणि तू म्हणजे तुझ्या काकांनी मला ओळखलं आणि काका बोलले की सॅन्सिया असेल, शी विल बी टेकिंग केअर.
आणि ती तुला सगळं शेत दाखवेल. तर सेन्सी आपण जाऊया पुढे. हा, हे स्प्रिंग ऑनियन आहे. हे सध्या स्प्रिंग ऑनियन म्हणून केलं जाईल, पण हे सुकल्यानंतर हे माळी बांधून हे नंतर व्हाईट ऑनियन म्हणून पण रिकग्नायझेशन असते. हा जो तंबू उभारला आहे तो पडवळसाठी का? पडवळ आणि गलका बॉटल गार्ड, कारलं, सगळे मिक्स असणार आहेत का याच्यामध्ये? आणि पंपकिन फ्लावरच्या वेळेला. हा, फ्लावरच्या वेळेला फ्लावर होता. तुम्ही मोठ्यातला मोठा फ्लावर तुम्ही मला दिलेला अगदी निवडून दिलेला. आणि या काकींनी ना आपल्याला आपल्या आवाजावरूनच ओळखलं. म्हणजे मी खूप लांब होतो आणि ते एकदम तुम्ही एकदम परफेक्टली मला ओळखलं आवाजाने. मी ऐकायची. खूप चांगलं वाटलं तुमच्या मुलीचं म्हणजे शेतीमध्ये आवड आहे. ती आली ना मला एक एक सांगत येत होती ना. तिला खूप आवड आहे. हो, चालेल द्या, अशीच आवड राहू द्या. हे आहे ना, हे ना रेड कोबी म्हणून कॅबेज, रेड कॅबेज. हा, हे अजून रोपच आहे छोटस. हा, हे छोटस रोपच आहे. हे टोमॅटो हे अजून झालेले नाहीयेत, अजून छोटे आहेत. हा, हे बघा थोडा वेळ झाला. आणि हा कोबी आहे ना? हा, मस्त असं शेतामध्ये आलेलं गुलाबाचं फुल वाटतंय. तो रेड कॅबेज असते बघ, तो एक जस्ट फ्लावरच वाटतो. एक पर्पल कलर असतो आणि त्याचा जसा कलर तो असतो आणि जसं असं वाटतं का बरं ते एक फुलच आहे. हा पालक आहे ना? हा पालक केवढ्या म्हणजे बऱ्यापैकी आहे हा. अच्छा, हा म्हणजे दुसऱ्या तीन चार वेळा होतो ना? तीन वेळा. पण त्याची फ्रेशनेस जेव्हा आपण पहिला असते बघ, त्याची टेस्टच काहीतरी वेगळी असते. म्हणजे ती एकदम कवळा असतो तो, म्हणून तो एक खायला नंतर थर्ड वेळा ते थोडंसं कडू होत जातं. अच्छा, हा सगळा आहे तो हा स्वीट पोटॅटो का? येस, स्वीट पोटॅटो. ह्याला साधारण किती दिवस जातील अजून? याला 2 महिने जातील. अच्छा, अजून 2 महिने वाट पाहावी लागेल. आणि हे बियाण्यांसाठी कांदा आहे ना? हा, हे बियाण्यासाठी कांदा. ते अकॉर्डिंगली जसा भाव असतो तसा एव्हरी इयर चेंज होतो. अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं म्हणजे बाजारात विकता सुद्धा बियाणे? बियाणं म्हणजे ते कसं असतं माहितीये का, ते खूप सांभाळून ठेवायला लागतं. ती सांभाळलं नाही तर मग ते खराब होण्याची शक्यता खूप असते. आणि म्हणजे ते आता ठेवलं, ते एकदम नीट करून ठेवलं, त्याच्यानंतर एक वर्षांनी म्हणजे नेक्स्ट इयर आम्ही जेव्हा ओपन करतात तेव्हा रुजवून बघायला लागते. नाही तर मग ते रुजलं नाही का मग ते खराब झालं. म्हणजे आता ना ये आहे ना, सो ये ना खूप फुलतं. सो याला ना वेणी घालतात, म्हणजे ऍज ते थोडीशी स्पेस घेण्यासाठी. मग त्याला स्वीट पोटॅटो जरा मोठी येतात. हा. नाहीतर ती असं पसरवलं ना तर हे स्वीट पोटॅटो लहान येतात. ती लसूण का? म्हणजे ह्याच्यासाठी प्रचंड मागणी आहे ना तुमच्याकडे? हा, भरपूर फोन येत आहेत. महाग आहे ना. आणि मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो ना, गेल्या वर्षी आपण हा व्हिडिओ जेव्हा केला होता आणि त्यावेळेला अनिल सरांनी आपल्याला ह्या लसूण बद्दल सांगितलेलं, आणि तेव्हापासून ते आतापर्यंत म्हणजे आपला हा जो व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर सारे फोन कॉल्स यायला लागले या लसूणसाठी. भरपूर आले. मग काय करता काय तुम्ही अशा वेळेला? थोडाच आहे म्हणजे आम्ही पण इव्हन अनिल अंकल किंवा गॉर्डन म्हणजे एक जस्ट घरासाठी किंवा एक म्हणजे थोडाच म्हणजे जे एकदम रिलेटिव्ह किंवा जे कोण एकदम घरासाठी म्हणजे त्याचं सुगंध आणि त्याचा म्हणजे टेस्ट एकदम म्हणजे एकदम चांगलं असतं. वेगळीच आहे. आणि मी असं पण ऐकलं ना, काकांनी आपल्याला मागाशी सांगितलं की कोल्हापूरवरनं इथे आलेले व्हिजिट द्यायला, फार्मची व्हिजिट कोल्हापूरवरनं, आणि त्यांना ही लसूण पाहिजे होती इथली. त्यांची 20 एकरची जागा आहे, त्याच्यामध्ये त्यांना काही 1 एकरच्या भागामध्ये लसूणचं कल्टिव्हेशन करायचं होतं. इव्हन आमचे ग्रँड पॅरेंट्स आहेत ना, त्यांना लसणामुळे एक अवॉर्ड पण मिळालेले. एक्सपायर झाले ते, पण त्यांना म्हणजे त्या टाइमात लसूण म्हणजे पहिल्यांदाच पिकवत होते ना, त्यामुळे. आणि टोमॅटो आमचा टोमॅटो ना ट्रकवारीच ग्रँड रोडला जायचा. अच्छा, म्हणजे ट्रकनी इथून जायचं का? टोमॅटोज आपलं कांदा असं कांदा बांधायचं नाही, ते कट करायचा आणि सगळं बांधून गोणी भरून ग्रँड रोडला जायचा, तिकडे विकायचे. मित्रांनो, खरं सांगतो ना, इकडचं हे फार्म म्हणजे ना, मी वारंवार सांगतोय, तुमची लहान मुलं असतील ना, लहान मुलांना इथे घेऊन या. संडे आफ्टरनूनला, संडेला संध्याकाळनंतर म्हणजे 4च्या नंतर इथे तुम्हाला लोक भेटतील. तुम्ही दिवसाचे आलात तर कोणीही भेटणार नाही. सगळे इथे 4च्या नंतरच भेटतील. आणि मुलांना एक छान अशी एज्युकेशनल ट्रिप द्यायची असेल, शेतीबद्दलची इन्फॉर्मेशन द्यायची असेल, तर वसईला तुम्ही नक्की या मित्रांनो. याचा ऍड्रेस कंप्लीट ऍड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला दिलेलाच आहे. अच्छा, ही गाजर आहेत का मध्ये मध्ये अशी लावली? पण ते ना, त्याचं काय एवढं म्हणजे आम्ही फक्त आमच्या स्वतःसाठी लाईक खाण्यासाठी, कमर्शियल म्हणजे आमच्या घरासाठी, कारण ते ना व्हायला 2 ते 3 महिने जातात. एवढी मोठी आहे बघा झुकिनी. ही झाली का? नाही, अजून त्याला एक ग्रोथ प्रोसेस आहे. 1-2 दिवसात होईल.
अच्छा इथे इथे केवढी मोठी आहे बघा, जबरदस्त. कॅमेरामध्ये एवढी जस्टिफाय नाही होता साईज, पण ऍक्च्युअली मी बघतोय ना खरंच खूप मोठी आहे ही. यो आमचा सर्वात जुना कामगार. नमस्कार, नाव काय आपलं? आणि तो संपूर्ण शेतीची राखण करतो आमच्या. हा, आणि रात्री इथेच झोपतो अच्छा आमच्या. इथेच राहतात हा, का? म्हणून ते आमचं म्हणजे चांगलं असतं जास्त, म्हणजे म्हणजे आमची देखभाल होते आमच्या. खूप चांगलं वाटलं राजा साहेब, राजे साहेब. हा मुळा आहे का इथे? बघा आलाय बघा बाहेर. आणि आता परत पालक घातलेला आहे. अच्छा पुन्हा एकदा म्हणजे अजून एक बॅच घेतली एक का? बॅच, एक जसं आपलं रिकामी होती जागा तसं हे करतो आम्ही. म्हणजे म्हणजे जागा रिकामी सोडत नाही तुम्ही? सोडत नाही. इथे जिथे जिथे काठ्या आहेत बघ, तिथे तिथे मोठी झालेली आहेत. हा, हे म्हणजे बघा आता इथे, हे ही बघा. काठी आहे, सो ही मोठी झालेली आहे. मग इथे रिटेल मध्ये विकत घ्यायला येतात का लोक अजून हा सुद्धा? हा, येतात. येतात ना, म्हणजे इथलीच येतात ना लोक? म्हणजे नाही, बॉम्बेतली पण येतात काही, मुंबईतले म्हणजे म्हणजे ज्यांना व्हिडिओज युट्यूबवरचे व्हिडिओज बघतात आणि मग ते बॉम्बेतले किंवा ऍड्रेस शोधत शोधत येतात. पण त्यांचा इश्यू काय असतो, ते टायमिंग त्यांना माहिती नाही. सो तो टायमिंग आहे संध्याकाळी 4:30 to 6 o'clock. पालघरला ना तिथे ना म्हणजे ना नर्सरी आहे मोठी, तिथे आम्ही जातो आणि तिथे लाईक आम्हाला माडे मिळतात 2-2 रुपये किंवा असं. तिथून मग होलसेलमधून आम्ही आणतो आणि मग इथे लावून 1-1.5 महिन्यात होतो. सुद्धा आहे ना इथे बघा ना, साईड बाय साईड अशी वेल लावलेली आहे. ही भोपळ्याची वेल आहे, पंपकिन डांगर म्हणतात इथे याला. आणि केवढी मोठी आहे ही वेल, वाढतच चालली आहे ना. हे भुरकेळी म्हणून बोलतात आपलं. नॉर्मल आपण जे घरी खातो तेच? नाही, याचा डिफरंट टेस्ट असतो जरा. खायला टेस्टी असतात. खायला, हा, थोडंच वेलचीची कसं असं केळ कसं असते त्यापेक्षा जरा टेस्टी म्हणजे असतं. आपण रेग्युलर जी खातो Regular त्याच्यापेक्षा ते थोडी थोडीशी वेगळी वेगळी थोडी वेगळी. थोडी वेगळी आणि असतात. थोडीशी गोड असतात. बरं, कारण का मी इथे येताना बघतोय ना, इथे भरपूर सारी केळीची झाडं बघायला मिळाली मला. अच्छा, म्हणजे नुसती झाडं लावून सोडून द्यायची, म्हणजे हा, ही हा. जमीन इकडची जी आहे ती नॅचरलच आहे, केळ्यांसाठी एकदम प्रॉपर. हा, म्हणजे ती वर्षातून एकदा आपण केळी लावली का त्याच्या बाजूला एक आता ही केळ आहे, सो त्याच्या बाजूला आपाप होणार ती. हा, म्हणजे दुसरी. वाढत जातात ना हे, हा, म्हणजे- कोंब येत जातात. हा. ती काढून दुसऱ्या ठिकाणी लावायची. हा, म्हणजे ते वर्षातून एकदा केलं का मग केळीचं उत्पन्न आपण डायरेक्ट घेऊ शकतात. म्हणजे खूप जण जे जमीन वशीक पडले किंवा काय करत नाहीत ती असे उत्पन्न घेत ही बघा असतात. ना, केळ्यांची भरपूर सारी लागवड केलेली आहे इथे. बघा ना मित्रांनो, इथे बघा ना केळी आहे आणि केळीच्या इथे खालती असं पालक लावलेलं आहे. अजिबात म्हणजे कुठलीच जागा अशी रिकामी सोडली नाही, सगळ्या जागेचा पुरेपूर वापर केलेला आहे. ही झाली आहे का, म्हणजे खुडणे योग्य झाली आहे का? नाही, झाली म्हणजे नाही. आता- आताच काढली ना. आता वेडिंग सीझन मध्ये ना ही खूप म्हणजे मागात जातात, म्हणजे मागात त्यांच्या रेग्युलर पेक्षा. म्हणजे इतर पेक्षा तुम्हाला दर जास्त हा. मिळतो. गावाला. सो वेडिंग होतं म्हणून ऑर्डर आलेली, 25 किलो काढून दिली. म्हणून काढून दिलेली आहे. तरी कशी विकली जाते, कशी किलोने 60 विकली जाते? रुपये. लास्ट हफ्त्यापर्यंत 60 होतं, पण आता या हफ्त्यापासून 50 सुरू झालेली आहे. आणि हे बघा ना, इथे केळ्यांचे कोंब आलेले बघा, छोटे छोटे रोपं आलेली आहेत. ही बघा केळी, हा हे बघ चांगली ग्रोथ झाली आहे. ही बघा केळी, साईज पण बऱ्यापैकी आहे, मस्त मोठी साईज, जबरदस्त साईज आहे. कशी विकली जातात ही केळी? हे आता 400 पर्यंत येईल त्याला. अच्छा, घरच्या घर तुम्ही विकता का, म्हणजे असं डझन वगैरे असं काही नाही? नाही नाही. नाही इथे पण बऱ्यापैकी साईज आहे, त्याच्यापेक्षा थोडी लहान आहे, पण ही डेव्हलपिंग स्टेज वरती आहे. डेव्हलपिंग स्टेजवर आहे आणि अजून झाली नाहीये जेवढं. 1 महिना जाईल त्याला. पण ही कशी आपण झाडावरतीच पिकवतो का, की काढून नाही, नंतर नाही, त्याला नाही. प्रोसेस असते ही का? ना मोस्ट प्रोबेबली भाजी करण्यासाठी यूज केली जाते, किंवा लग्न सराईत असतं ना त्यावेळेला किंवा पोकचं जे कढी बनवतात ना त्यासाठी यूज केली ओके जाते. मित्रांनो, बघा ही ती विहीर आहे. या विहिरीतनं वॉटर सप्लाय होतो सगळ्या शेतासाठी, आणि इथे पंप वगैरे लावलेले आहेत ना, इथे पंप हाऊस आहे ना इथे. हा, पण ही विहीर आहे ना, हे या साईडला युज केलं जातं. आपण लसूण गेलेले बघ, त्याच्या हा. बाजूला पण एक तिकडे एक अजून विहीर एक विहीर होती, आहे. बघितली आणि आपल्या केबिन म्हणजे इथे आता गेलेले हा. बसतात त्याच्या बाजूला पण एक विहीर आहे. अशी 3 विहिरी आहेत आपल्याकडे. म्हणजे पानांपेक्षा जास्त तर मला चिंचच दिसते. ही सुद्धा तुम्ही कमर्शियली विकता का तुम्ही? हा, जमून आणि 1800 रुपये म्हण. 1800 रुपये एक मण. हा, पण लाईक ह्यामध्ये ना खूप जण म्हणजे एवढं गिराक असते का बरं, काही टाइम मिळत नाही म्हणजे कारण तुम्हाला स्वतःला मिळत नाही असं एवढं वॉन्टेड असते. म्हणजे चिंच सगळीकडे नसतात ना, हा, त्यामुळे बरोबर. काय करतात का वर्षाला एकच उत्पन्न असतं, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना चांगली चिंच आहे, आंबट आहे, मांसाळ आहे, त्यामुळे याला वॉन्टेड आहे. मित्रांनो, मला सॅन्सी यांनी सांगितलं की हे पाणी जरा पिऊन बघा, चांगली म्हणजे एकदम वेगळीच काहीतरी चव आहे. लेट्स सी.
जाणवतोय चवीमध्ये फरक जाणवतोय फरक आहे पाण्याचा. आहे पण तुमचं ते या नळाचं पाणी आहे त्यापेक्षा टेस्ट अलग आहे. हो हो नाही एकदम थंडपणा वाटतं म्हणजे एकदम. म्हणजे इथे ना जी बाजूला राहतात ते इथूनच पाणी घेऊन जातात दररोज आणि पिण्यासाठी यूज करतो. आणि हे पाणी जर काही रेसिपीमध्ये वापरलं ना काहीतरी रेसिपीला एकदम वेगळीच चव आहे. म्हणजे ते म्हणतो ना ऑथेंटिसिटी, टेस्ट ऑफ ऑथेंटिसिटी म्हणतो ना. बघा ना प्रमिला काकी आहे ना आपल्यासाठी आहे ना वांगी काढतायत. त्या मला म्हणाल्या की ह्या वांगी तुम्ही घरी घेऊन जा, टेस्ट बघा. याला गुडाची वांगी म्हणून असं आता रिटायर होत आहेत. सो हेच पूर्ण म्हणजे करायचं. आता माझे डॅडा पण रिटायर झालेले आहेत. सो त्यांनी आता हे करत होते पण आता मम्मी पण साथ देणार. ओके म्हणजे फुल टाइम तुम्ही शेतीलाच तुम्ही म्हणजे पूर्ण तुमचा वेळ पूर्णपणे शेतीलाच. आता माझे गॉर्डन अंकल आहेत बघ आणि त्यांची वाईफ आहे बघ ती पण रिटायर झालेली आहे. सो ती पण म्हणजे पूर्ण आता दररोज येऊन म्हणजे हे फुल टाइम म्हणून लाईक एक रिलॅक्सेशन आणि एक असं आम्ही म्हणजे ही मेहनतच रिलॅक्सेशन असतं. ऍक्च्युली सांगायला गेलं ना ही जी तुम्ही शेतामध्ये येऊन मेहनत करता ना तेच तुमचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजे आम्हाला काय वाटतं माहितीये का घरी बसले का आजारी पडणार ते म्हणून इथे म्हणजे आता नाही एकदा ती अंगाला सवय झाली असेल ना मग त्याशिवाय आपण नाही राहू शकत. किती तुम्हाला मुलाबाळांनी सांगितले की रेस्ट करा तुम्ही रेस्ट नाही करणार हे मला माहिती आहे आणि ह्यानीच आयुष्य वाढतं. हे बघा इथे ही चहा पाती आहे. एक साइड बाय बिझनेस म्हणून जस्ट एक लावतो. ओके ही सुद्धा विकता का तुम्ही की विकतो. अच्छा इथे ही वाल आहे का? वालपापडी बोलतात ना. हा वालपापडी ही बघा दिसते बघा समोर. अजून वेळ जाईल ना ती अजून तिला वेळ जाईल त्याला. शेंगा भरल्या नाहीत अजून. शेंगा भरल्या नाहीत. तर सॅन्सी यांनी आपल्याला सांगितलं की हे बघा ही सगळी फ्लावर आहेत आणि इथे सगळी ब्रोकली आहेत आणि दोघांमध्ये ना म्हणजे फरक एकदम सूक्ष्म असा फरक आहे. बाकी असं लांबून बघितलं ना तर ओळखताच नाही येणार म्हणजे ब्रोकोली कुठले आणि फ्लावर कुठले आहे. जवळ आल्यावरतीच कळते आपल्याला. हे थोडस सर्वात मोठं हे झालेलं आहे. हा हे बघ म्हणजे अजून वेळ जायला 15-20 दिवस जातील. 15-20 दिवस जातील. याला एक 5-7-8 दिवसात होईल. तर मित्रांनो हे बघा ना इथे बघू शकतो इथे बघा कस्टमर्स आलेले आहेत इथे. म्हणजे हे जे व्हिडिओ जे व्हायरल होतात ना आपले आपण शूट केलेले आणि इन्फॉर्मेशन देतोय ना तर त्याप्रमाणे इथे लोक यायला लागलेत. आणि बघा ना केवढी जागा आहे बघा ना इथे शेती केली जाते भाजीची. आणि जसं की मला सॅन्सी यांनी मगाशी सांगितलं होतं की व्हिडिओज बघून खूप चांगला रिस्पॉन्स येतो आणि मला तिथे सुद्धा आहे बघा तिथे सुद्धा मला तिकडे कस्टमर्स आलेले दिसत आहेत. सॅन्सी म्हणजे काय फरक काय पडला आपण व्हिडिओ बनवलेला गेल्या वर्षी त्याच्यानंतर म्हणजे चांगला म्हणजे प्रतिसाद म्हणजे इथेच लोक येऊ लागले. सो सकाळी लवकर उठून जावं नाही लागत म्हणजे इथेच संपतो आणि लोकांना फ्रेश मिळतो. ती एक शाश्वती असते की आपण आपल्या समोर ही भाजी आपण शेतातनं काढलेली आहे आणि आपण इथे येऊन तुम्ही सांगितलं का बरं हे फ्लावर पाहिजे ते हे लवकर काढून दिलं जातं. म्हणजे मार्केटपेक्षा जरा स्वस्तामध्ये आपल्याला भाजी इथे मिळते आणि एवढी पण खात्री असते की ही भाजी जी मिळते ती आपल्याला फ्रेश असते. लोकल फ्लावर म्हटली जातात. सो ही छोटीच असतात. याची चवच वेगळी. याचे संकरित बियाणं असतं ना ते नाही बघा तुम्ही गेल्या वर्षी काढलं ना हे म्हणजे एवढीच साईज राहते. म्हणजे ह्याची चव जरा आधीची म्हणजे नॉर्मल फ्लॉवर पेक्षा जरा वेगळी असते. इथे ना ही बीटरूटची लागवड केलेली आहे. हे डेव्हलप व्हायला चालू झालेलं आहे. ही बघा ही मोठी झालेली आहे. ही बघा इथे सुद्धा आहेत. हे बघा इथे जवळच हे नवलकोल आहे आणि इथे बघा हा फ्लॉवर बघा. इथे बघा हे वॉल्टर काका आहेत. तर इथे आपण बघू शकतो इथे झेंडूच्या फुलांची शेती केलेली आहे. अच्छा म्हणजे ही सिंगल वांगी येतात का? हा चवीला एकदम जबरदस्त. जमिनीत अशी जमिनीपर्यंत टच होत. हा इथे बघा इथे सुद्धा आहे. ही कशी विकली जातात? 40-50 रुपये किलो असते. 40 रुपये किलो. म्हणजे चांगलं वाटलं तुम्हाला इथे येऊन? मग इथे काय म्हणजे इकडनं आपण जी भाजी घेतो त्याच्यामध्ये आणि जी आपली मार्केटमध्ये भाजी मिळते त्याच्यामध्ये म्हणजे काय फरक असं जाणवतो? इथे फक्त एक सॅटिस्फॅक्शन असतं आपल्याला की ऑर्गॅनिक आहे आणि ह्याची चव आदर आहे. ओके आणि मेन म्हणजे काय आपण आपल्या नजरेसमोर असतं. ही नजरेसमोर आपली हार्वेस्ट केली जाते.
हा मस्त असा जोडधंदा आहे. म्हणजे जे वेस्टेज जे येतं भाज्यांचं ते मस्त इथे बकऱ्यांना द्यायचं खायला. ऑर्गॅनिक गोट फार्मिंग. days later. तर मित्रांनो आज आपण आहे ना जवळजवळ 45 दिवसाच्या नंतर या शेताला पुन्हा एकदा भेट दिली आहे. आणि हे बघा डेव्हलपमेंट्स काय झाली आहे ते. इथे बघा ही मिरची आहे, हे बघा इथे हा फ्लॉवर आहे, हा बघा ना, हा इथे समोर कांदा दिसतोय. आणि हा इथे बघा आपण गेल्या वेळेला आलेलो ना त्यावेळेला हा वेलींचा मांडवाची तयारी चाललेली. आणि आता बघा ह्या वेली कशा भरून आलेल्या आहेत. हे बघा इथे सुद्धा आपल्याला दिसत आहेत. आता कसं माझ्या हा गळका झाल्यानंतर म्हणजे कुठलं पीक घ्यायचं आपण? नाही आता हे बिया आहे ना नडकी आहे, आमच्या इथे याला नडकी बोलतात. हा हा ऍक्च्युली दुधी म्हणतात काही आणि इंग्लिश म्हणजे बॉटल गार्ड. आता सीझन संपला, गरमीमध्ये हा राहत नाही. तर आता हे याचे आम्ही हे कापणार इथपर्यंत आणि याच्यामध्ये आता नवीन लागवड करणार, गळका चढवणार. अच्छा, तो कधीपर्यंत होईल? 1 महिन्याने होईल तो पलटा. मे पाऊस पडेपर्यंत याचं आम्ही आता पीक घेऊ. मग त्यामध्ये 2 पैसे मिळतील. कारण गळक्या हे असं हे आहे ना ते गरमीमध्येच मस्त होते, त्याला थंडीमध्ये नाही चांगलं होते. हा कडक आहे बघा, हा कडक आहे म्हणजे हा झालाय. हा बघा हा कसा नरम आहे, हा नाही ना असं आहे. म्हणजे हा कसा असेल ना, तुम्ही दाबून बघा ना, तुम्हाला पण समजेल बघा. हा नाही नरम आहे अजून नाही झालाय. अच्छा एकदम नरम हे झालाय, हा झालाय, तो झालाय. कसं मस्त आहे, कुठे हे नाही, कीड नाही, काय नाही. आणि पाणी पण चांगलं आहे इथे. याच्या ट्रेन मधल्या त्या घाणेरड्या पाण्याचे नाही, ट्रॅकच्या बाजूला. म्हणून तर वसईच्या भाजीला एवढा डिमांड असतो मुंबईच्या मार्केटमध्ये. मिरची पण धरायला लागली बघ, मिरची दिसते इथे. कसले कोबी आहेत बघा, एकदम फ्रेश. अगदी आपल्या डोळ्यासमोर हार्वेस्ट केलेले. आणि कस्टमर उगाच नाही इथे, आणि कस्टमरची गर्दी अजून वाढणार आहे इथे. अजून एक कोबी आला, एकदम फ्रेश. किती दिवस टिकेल हा बाहेर? आता बाहेर काय तुम्ही हे करता, अजून एक हा घ्या तुम्हाला. हो नाही मला नको नको मला नेऊ कसा? तुम्ही बॅग मध्ये घाला, तुम्हाला सगळे पाले तोडून. अरे मित्रांनो हे बघा, मित्रांनो इसे कहते मोहब्बत, प्रेम. मित्रांनो हा आदर, मान सन्मान काका आपल्याला देत आहेत. इथे आल्याची भेट केलेला हा बघा. अच्छा, म्हणजे हा एक्सपेरिमेंटल बेसिस वरती केलेला. आणि बघा किती सक्सेसफुल झालाय. लेट्यूस हा बर्गरचा लेट्यूस, बर्गर मध्ये जो वापरतो ना, एक्सपेरिमेंटल बेसिस वरती लावलेला आणि सक्सेसफुल झालाय. आम्ही वसईवरूनच आहोत आणि इथे आम्ही भाजी घेण्यासाठी आलेलो आहोत. एकदम फ्रेश भाजी कोणाला हवी असेल तर नक्कीच वसईला व्हिजिट करा. समोर तुम्हाला शेतात येऊन आपल्याला, हा बरोबर, आपल्या समोर आपल्याला फ्रेश भाजी मिळते. आणि पाणी सुद्धा जे वापरलं जातं ते एकदम शुद्ध पाणी असतं इथे, शुद्ध एअर शुद्ध. आणि तुम्ही गेलेत ना काढायला, तुम्हाला बिल्डिंग अजिबात भेटणार नाही, दिसणार पण नाही. एअर तुम्हाला इथे किती शुद्ध मिळणार. आणि त्याप्रमाणे भाजी देखील शुद्ध आणि हेल्थसाठी आपल्या चांगली असते. चालेल, थँक्स फॉर शेअरिंग युअर एक्सपिरियन्स. अच्छा, केवढा मोठा आहे ना हा? अरे मोठा होता. तिथे गेल्या वर्षी झालेले एक 18 किलो होता. हा तरी साधारण किती किलो असेल हा? हे 2 किलो पर्यंत तरी जाईल. 18 किलो म्हणजे भरपूर मोठा असेल ना? माझ्याकडे या त्याचे फुटेज आहे, मी दाखवतो. ओके, मुलाच्या प्रमाणे बघा ना. एकदम पिकलेलं आहे. ही तुम्ही भाजीला आणलेली खराब झालेली बटाटे तुम्ही इथे रुजत घातली. इकडे जास्त आहेत. अच्छा, हा गळका आहे बघा, आता नुकताच काढलं ते बघा किती आहेत ना मध्ये. हा गळका, हा 50 रुपये किलोने देतो आम्ही. बी निघणार. इथे काहीच नाही त्याला. अच्छा, वरती काय नाही म्हणजे इथे इथपर्यंत त्याला बिया निघतात. इथे एका याला सरासरी 40 बी निघतं, असं ज्याचं शास्त्र आहे. तिकडे पण एक मला खूप मोठा असं याला खून बांधून ठेवले, म्हणजे समजा कोण बाजार काढायला आले तर हे बांधलेलं दिसलं का ते काढणार नाही. म्हणजे हे असं बांधून ठेवायचं, म्हणजे बियाचं रिप्रोडक्शन साठी. आणि याला ठेवताना सुरुवातीचीच ठेवायची, नंतर नाही ठेवायची. नंतर ठेवलं का म्हणजे जे झाड जोपर्यंत जवान आहे ना तेवपर्यंतच हे करायचे. एकदा ते त्याचं सीझन म्हणजे जुनं झालं का मग ठेवून काय फायदा नाही.
पण पडवळ जर लावलं आपण ते पीक किती महिने आपण घेऊ शकतो? हे आता पावसापर्यंत घेऊ आम्ही. हा, पावसाळ्यात तुम्ही लावत नाहीत का भाजी? समजा आपण पावसाळ्यात जर काय लागवड केली तर पडवळाची, त्याला तशी जमीन उंचावर पाहिजे. इथे पावसामध्ये एवढं पाणी असतं. अच्छा, पाणी जमलेलं नाही चालत. नाही ना, इथं भातशेती करतो. याला काय करायचं, असं याच्यातलं ढेपळ घ्यायचं आणि याला बांधायचं काय, हे सरळ होणार आहे असं. अच्छा, म्हणजे इथे बांधून असं वजन दिलं की ते ऑटोमॅटिकली सरळ होणार. अरे हे बाई अडकलेली आहेत ना, आता मजूर लावून सगळी खाली काढायची. अडकल्यात ना, हळूहळू. म्हणजे त्यासाठी सुद्धा आपल्याला मजूर लागतात. मजूर लागणारच, नाही ते हे काय फुकट जातील ना. मित्रांनो, एक प्रकारचं वर्कशॉप आहे, ऍग्रिकल्चरल वर्कशॉप इथे. हा, तेच दिसते एकदम खूप मोठा, म्हणजे साईज मोठी. सफेद कांदा आहे ना हा? कांदा औषधी असतो एकदम. मागणी असते याला, म्हणजे ऍडव्हान्स बुकिंग सारखी असते, मागणी असते याला भरपूर. लसूण बद्दल काय सांगाल तुम्ही मला? लसणी बद्दल म्हणजे यावर्षी काका असं बोलतात की नाहीच, काय बोलायचंच नाही लसूण बद्दल. इथे केवढा तरी मोठा पडवळ दिसतोय मला. हा, बियांसाठी ठेवलेला, बांधून ठेवलेला आहे. जवळून दाखवतो, हे बघा केवढं तरी मोठं आहे. हे बाई टोमॅटो, आपले बटाटे. हा, म्हणजे घरी भाजी जेव्हा आणतो आपण, जी खराब होते त्याला कोंब फुटल्यावरती आपण फेकतो ना, मग फेकण्यापेक्षा इथे आणून लावायचे. झाले ते झाले. साधारण किती दिवसात, म्हणजे किती महिन्यात पीक भेटेल? भरपूर वेळ लागतो. 4 महिन्याचा सीझन आहे असं बोलतात. प्रयोग केला, झालं ते झालं, नाही होईल. शेतकऱ्याच्या हातात जादू असते. हा, म्हणजे हा अजून लहानच आहे. लहान काढले त्या दिवशी. पण ऍक्च्युली याला ना इथे जास्त डिमांड असते. कुठे माहितीये का? नॉर्थ इंडियामध्ये आग्राचा पेठा आपण जो बनवतो इथे आपल्या ते रामोजी सिटी आहे ना तिथे बघा. हा, हैदराबाद. हा, इथे एक मोठा दिसतोय आपल्याला. हा बघा मित्रांनो, हा हे बघा, हे टोमॅटो आहेत. हे बघा, लहान आहेत अजून. हा, लहान आहेत. हे बघा, हा इथे पण आहेत. हे हा गाजर आहे. गाजर हे झालं कसं समजा, हे तडकले दिसतात. हे बघ, हे तडकले, हे म्हणजे गोंडे झाले. हो. त्याला पाणी बिणी काहीच द्यायचं नाही, पीक गळणार. हे बघा, दिसते का? हे बघा, म्हणजे ते योग्य त्या वेळी त्याला म्हणजे ते बी काढून ठेवलं पाहिजे. आणि याच्यातले सगळे नाही काढायचे. जे लहान दिसतात बघा, हे बघा, असे हे ठेवून द्यायचे, नंतर काढायचे. हा झालाय, हे झालंय, हा झालाय. तरी कसं किलोनी विकलं जातं बियाणं कांद्याचं? 4000 रुपये किलो. 4000 रुपये किलो? तरी कमीच सांगितलं. गेल्या वर्षी काही 5000 पण दिलं. हे स्वीट पोटॅटो आहे. आता हे कधीपर्यंत होतील? ऍक्च्युली महाशिवरात्राला होतात, पण यंदा सगळं बिझनेस लेट झाले. हे सगळे स्वीट पोटॅटो. सकाळी आम्ही शेतावर कोण जास्त नसतो. डिसेंबर आणि जानेवारीला एकदम पीक टाइम असतो. जोरात जेव्हा तुम्हाला पाहिजे ते फ्लावर, ब्रोकली, याम, ते कोथिंबीर, मेथी, हे कांद्याचं जे बियाणं आहे ना, ते पण आमच्याकडे ते लसणाबरोबरच 200 वर्षापूर्वीच आहे. सफेद कांद्या, म्हणजे जो कांदा होत गेला त्याच तुम्ही बियाणं वापरत गेला. आणि इकडचं एक वैशिष्ट्य काय माहितीये का? इथे तुम्ही संकरित कांदा आणला ना, तो होतच नाही. आमच्या इथे गावठीच कांदा आम्हाला हे होतो शेतीमध्ये. 200वी पिढी आपण अशी असं म्हणू शकतो कांद्याची. यामध्ये तर पहिले एका व्हिडिओत आमचे बाबा पण आहेत, त्यांनी पण सांगितले का त्यांच्या आजोबापासूनचा तो लसणाचा बिझनेस आहे आणि त्याच्या अगोदर पासून आमचा सफेद कांद्याचा आहे. इथे गहू पण पिकत होते. गहू एक खांडवा म्हणून एक गव्हाची जात आहे, ते आम्ही हे करायचे, त्याचं पीक घ्यायचं. गव्हाचं काय, गव्हाची जोडणी झाल्यानंतर त्याचा जो पेंडा राहतो, म्हणजे आपला कसा भाताचा पेंडा असतो, तो गुरं खातात. पण गव्हाचं खात नाही कोण. गव्हाचं कसं, मग तो शेतात जाळावं लागतं. कोणीतरी ना यामध्ये ऍग्रिकल्चर डिपार्टमेंट मध्ये कोणीतरी डिप्लोमा करायला पाहिजे. कारण कधी कधी आमच्या शेतीवर एक प्रकारचा रोग आला तर त्याला काय औषध फवारणी करायची आम्हाला कोणच काय सांगत नाही. मग ते आम्ही दुकानामध्ये जातो, जिकडे खतं विकतात, आणि ते देतील ते औषधं आणतात आणि फवारणी करावी लागते. कोणीतरी पुढे आलंच पाहिजे ना. किती वर्ष आम्ही शेती करणार, कारण आम्ही सगळे 60+ आहे. बरं, आपण या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं ना, सॅन्सी म्हणजे सॅन्सी ती शिक्षण घेते. शिक्षण घेता ती शेतीमध्ये सुद्धा आई वडिलांना म्हणजे मदत करते. म्हणजे अशा मुली आणि ती मुलगी असून तिने एवढं हे केलं, म्हणजे अशी माणसं, अशी जण, म्हणजे अशी युवा पिढी असावी असं ते मला तरी वाटतं. आता त्या दिवशी इथे आमच्या इथे हे आहेत ना, ती राखीव रिझर्वेशन जागा आहे ना, तिकडे डम्पिंग ग्राउंड काढलेलं, सगळे वसईमधून हे केलेलं, आणि मग हे केल्यानंतर ते आता मागे घेतलं. म्हणजे वसईचं सौंदर्य टिकायचं आता बिल्डिंग जवळ येत चालले. तुम्ही आता आमच्या वसईच सोडा, वसईच्या बाहेर पुण्या बिण्या या साईडला पण भरपूर शेतकरी आहेत.
काय नोकरी धंदा नसेल तर शेती करा, त्याला पूरक धंदा करा ना. गावठी असे कोंबड्या पाळा. गावठी अंड्यासाठी किती मागणी आहे, भरपूर मागणी आहे, किती माग विकतात ना. काहीतरी हे करा ना. आणि त्या या नेत्याचे पोस्टर लावा, त्याच्या वाढदिवसाचे बॅनर लावा, तसं काय करू नका ना. आपल्याला काय करायचं त्याच्याने? आपण आपली जी काळी माती आहे ना ती टिकून ठेवा ना. विकायची कशाला? आपण कशाला विकायची? आपण कोण? आपण मालक नाही ना, आपण घेतलेली नाही ना ती. ते काय त्या आळूवरचं पाणी आहे, 2 दिवस तुम्ही मजा मारणार, मग काय करणार? मग ज्यांच्याकडे जागा विकली त्याच्याकडे तुम्ही घरगडी राहणार आहेत का? नाक्यावर बसून टवाळकी करण्यापेक्षा शेती करा ना. काहीतरी मिळेल ना, घर खर्च तरी चालेल ना. आई वडिलांना थोडा हातभार लावा. उगाच काय सगळे हे केल्यानंतर असं थोडी चालेल. आले आमच्या वसईमध्ये तेच झाले. सगळे शिकून कोण ऑस्ट्रेलिया, कोण अमेरिका, कोण कुठे कुठे जाते. पुढचं आता आमच्या इथे सुद्धा कोण राहणार नाही. सगळे आम्ही म्हातारी लोकच राहणार आहे. आमचं वसईचं सुद्धा हे सौंदर्य कधीतरी लयात जाणार आहे. कारण इथे आता जमिनी विकायला सुरुवात झाली. एक हे केला ना तर दुसरे पण विकणार. ते आमची आजी होती ती सांगायची, ढवळ्यापाठी बांधला पोवळा. ढवळा आणि पोवळे बैलाची जोडी आहे. ढवळ्यापाठी बांधला पोवळा, त्याचा रंग नाही आला पण त्याचा गुण आला. म्हणजे ढवळ्याचा गुण त्या पोवळ्याला आला. रंग नाही येत पण त्याचे गुण येतात. त्याप्रमाणे एखाद्या विकली का कशाला शेती करायची? झटपट म्हणी बसून खा, मग कोणाला डायबिटीज होईल, कोणाला प्रेशर होईल, काय फायदा त्यापेक्षा? शेतीने मी तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं ते शब्द मला चांगले लक्षात आहेत की शेतीने माणूस श्रीमंत नाही होणार पण सुखी आणि समाधानी राहतो आणि निरोगी सुद्धा राहतो. मी आता तुमच्याबरोबर फिरलोय, मी घामाघूम झालोय, पण मला एकदम असं वाटलं ना की खरंच जो कार्डिओ जो होता, आज सकाळी मी जिमला नाही गेलो तर सकाळचा जो कार्डिओ जो होता तो या शेतामध्ये झाला. खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून आणि खूप चांगली माहिती दिलीत अंकल. थँक्यू व्हेरी मच. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला? छान होता ना मित्रांनो? मेहनत आहे या व्हिडिओच्या मागे आणि या शेतीच्या मागे पण मेहनत आहे. अनिल सरांनी आपल्याला खूप छान अशी माहिती दिली, खूप अनुभवाचे बोलले ते. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण बघितलंच की सॅन्सी जी आपलं शिक्षण घेते, शिक्षण घेता घेता ती आपल्या आई वडिलांना शेतीमध्ये हातभार लावते. तिची मेहनत बघा मित्रांनो, तिचं डेडिकेशन बघा. अगदी या वयापासून ती तिच्या आई वडिलांना मदत करते. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा शेतीमध्ये ना इंटरेस्ट आणा. घरातल्या घरात सुद्धा आपण शेती करू शकतो, एक किचन गार्डन बनवू शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलवरती नवीन असाल ना तर सर्वात पहिले आपल्या मी बोरिवलीकर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.